ठाण्यात संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी कायमची बंद करण्याचा निर्णय आयोजक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे। दहीहंडीमध्ये होणाऱ्या गोविंदांचे अपघात रोखण्यासाठी सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे। दहीहंडी बंद करण्याच्या प्रताप सरनाईक यांच्या निर्णयानंतर आता इतर आयोजकही असाच निर्णय घेतात का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। ठाण्यातील संस्कृती दहीहंडी जी नेहमी अतिशय गाजलेली होती ती दहीहंडी आयोजकांच्या वतीने यंदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। या दहीहंडी बंद करण्याचा या वर्षीपासून खरं तर दहीहंडी अवघ्या 4-5 दिवसांवर आली आहे। अशा वेळेला फार मोठा निर्णय आपण घेतलाय, काय सांगाल यामागची कारण? गेल्या 18 वर्षापासून ठाणे शहरामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दहीहंडीचं आयोजन करत असतो। परंतु गेल्या 5 वर्षापासून ह्या महाराष्ट्रातील विधिमंडळाचा सदस्य म्हणून मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्र्यांकडे, क्रीडा मंत्र्यांकडे पाठपुरावा करत होतो की दहीहंडीचा हा जो उत्सव आहे त्याचं साहसी क्रीडा प्रकारामध्ये जर आपण रूपांतर केलं तर हे अपघात होणार नाहीत, गोविंदा जायबंदी होणार नाही, मृत्युमुखी पडणार नाहीत। परंतु राज्य शासनाने त्यावर अद्यापर्यंत निर्णय घेतला नाही। गेल्या आठवड्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं होतं की तुम्ही जर लवकरात लवकर हा निर्णय घेतला नाही तर आम्हाला नाईलाजानं दहीहंडीचा हा उत्सव बंद करावा लागेल। आणि झालंही तसंच। गेल्या 8-10 दिवसापासून बघतोय की अनेक गोविंदा पडतायत, जखमी होत आहेत। 2 गोविंदांचा मृत्यू झाला। सानपाड्यामध्ये एक गोविंदा जखमी होऊन पडला, तर गोरेगावला एक गोविंदा कालच मृत्युमुखी पडला। तर काहीतरी मानवतेच्या दृष्टिकोनातनं कुठल्या ना कुठल्या आयोजकांना हा निर्णय घेणं गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं। त्यामुळे ह्या वर्षापासून संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो दहीहंडीचं आयोजन आम्ही करत होतो, इव्हेंट करत होतो, तो इव्हेंट कायमचा साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश होईपर्यंत आम्ही बंद केलेला आहे। आणि प्रामुख्यानं ह्या इव्हेंट जरी बंद केला तरी आमची जी संस्कृती आहे, म्हणजे परंपरा आहे, महाराष्ट्रातील हिंदूंची परंपरा आहे, सण आहे हा, तो आम्ही बंद होऊ देणार नाही। 12 वाजता गोकुळाष्टमीचा जो ज्याप्रमाणे आम्ही पूजा केली जाते यथोचित ती पूजा केली करणार। दुसऱ्या दिवशी एका छोट्याशा सराव शिबिराचं आयोजन करणार, जेणेकरून जे काही गोविंदा येतील त्यांना सरावाच्या माध्यमातून आम्ही सेफ्टी किट्स आणि त्याचं आम्ही सगळ्यांना वाटप करणार। आणि अपघात होऊ नये, जायबंदी होऊ नये, कोणी मृत्युमुखी पडू नये याची जबाबदारी घेणार। ह्या दहीहंडीच्या उत्सवातून जो खर्च आमचा वाचणार आहे, आमच्या स्वप्नाली लाड नावाची एक छोटीशी मुलगी रिक्षामधून पडून जायबंदी झाली आहे, ती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेते, मृत्यूशी झुंज घेते, तर तो खर्च म्हणजे तिला मेडिकली अडॉप्ट करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि हा खर्च तिच्यासाठी आम्ही पूर्णपणे करणार आहोत। नक्कीच एकूणच अतिशय स्तुत्य असा निर्णय आहे। पण प्रतापजी, आपण केवळ आमदार नाही आहात तर एक ठाणेकर आहात, गोविंदा प्रेमी आहात, या सगळ्या गोविंदांची मनस्थिती आपण जाणता आणि त्याहीपेक्षा एक पालकत्व असलेल्या एका जबाबदार लोकप्रतिनिधींसारखं त्या प्रत्येक गोविंदाच्या घरातल्या लोकांनाही आपण जाणता। त्यांची जी मनातली सल आहे ती आज तुम्ही या निषेधाच्या माध्यमातून उपस्थित केली आहे। या सगळ्यावर केवळ सरकारची निष्क्रियता हीच या सगळ्यामागची कारणीभूत आहे असं आपलं म्हणणं आहे? बघा, मी कुणाला दोष देणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। तर साहसी क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी सारखा खेळ होतो, खो खो सारखा खेळ होतो, मल्लखांब होतो, अनेक खेळ आहेत की ते साहसी क्रीडा प्रकारामध्ये गणले जातात। राज्य शासनाने ही भूमिका घ्यायला पाहिजे, कारण लाखो तरुण त्या दहीहंडीच्या उत्सवाच्या दिवशी रस्त्यावर उतरत असतात मुंबई ठाण्यातले। अशा प्रमाणे जर प्रकारे तुम्ही जर ह्या उत्सवावर बंदी आणत असाल एक प्रकारची, कारण 12 वर्षाखालील मुलांना तुम्ही परवानगी दिलेली नाही, ठीक आहे, आम्ही मान्य करतो, परंतु हा उत्सव आहे, ही परंपरा आहे आपली, त्याला कुठेतरी छेद येणार नाही याची जबाबदारी सुद्धा राज्य शासनाची असते। तर मला असं वाटतं ज्याप्रमाणे कबड्डीमध्ये नियमावली ठरली जाते, ज्याप्रमाणे खो खो मध्ये नियमावली ठरली जाते, त्यांच्यावर बंधन येतात, राज्य शासनाचे येतात, त्यांच्या संघटनांचे येतात, त्यानुसारच ते ठर असतील। आता काय झालंय की बक्षिसाच्या रकमेच्या आशेनं गल्ली बोळातली लहान लहान मुलं 5 वर्षाची, 2 वर्षाची, 5-10 वर्षाची ही सराव करत असतात आणि सरावादरम्यान 3ऱ्या थरावरचा मुलगा तळ मजल्यावर खालच्या थरावर असतो आणि 5व्या थरावर चढणारा मुलगा हा 7व्या थरावरचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते अपघात होतात आणि त्यात ते मृत्युमुखी पडतात। जर अशा प्रकारे साहसी क्रीडा प्रकारात त्यांची गणना केली या खेळाची, तर मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारे नियमानुसार, जसं स्पेनला चांगली नियमानुसार 8-8, 9-9 थर रचले जातात, तशा पद्धतीनं इथेही रचले जातील आणि अपघात होणार नाही, मृत्युमुखी जखमी गोविंदा होणार नाही।
नक्कीच हा अतिशय स्तुत्य निर्णय अशासाठी आहे की यातनं विशेषतः ज्या वर्गाचं प्रबोधन व्हायला पाहिजे त्या वर्गाचं प्रबोधन होणार आहे. पण तुम्ही आणखीन एक गोष्ट उपस्थित केली की स्वप्नाली लाड जी मुलगी तिनं स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी रिक्षातनं उडी मारली होती तिला अडॉप्ट करताय तुम्ही म्हणजे पैशाचा सदुपयोग अशी गोष्ट आहे. त्याबद्दल काय सांगाल सविस्तर? नाही बघा, मी गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा करत असताना अनेक काही मुलं जायबंदी झाली, गोविंदा जखमी झाली, अनेक मुलांचा उपचार, अनेक मुलांचे ऑपरेशन सुद्धा आम्ही केलेत. आयोजक म्हणून आम्हाला स्पॉन्सरशिप मिळत असते. आताही आमच्या ह्या मी तर उत्सवाची सगळी तयारी केली होती, पूर्ण इव्हेंट सेटअप केला होता. परंतु आताही जे काही आमच्याकडे स्पॉन्सर आहेत, काही आमच्या खिशातले पैसे आहेत ते जर खर्च केले, जशी स्वप्नाली आहे तशी माझी मुलं आहेत ना, माझ्या मुलांवर जर असा प्रसंग घडला असता आणि अशा औषधोपचाराच्या खर्चाच्या कमतरतेमुळे जर तिचा जीव गेला असता तर ते योग्य होणार नाही. मी तिच्या आई वडिलांना आजच सकाळी हॉस्पिटलला जाऊन भेटलो. आज तिसऱ्यांदा मी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिच्या आई वडिलांना सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, तिला ह्या उपचारासाठी आणि ती परत धावेपर्यंत चालेपर्यंत भले परदेशात पाठवावं लागलं तरी चालेल, तर खर्चाची तुम्ही काळजी करू नका. तिचा जीव, त्याच्या डॉक्टरांशी सुद्धा बोललो, तिचा जीव आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि आमच्या ठाणेकर मुलगी आहे त्यामुळे ती आमची मुलगी आहे आणि त्या मुलीचा जीव वाचवणं माझं, मी तिच्या आई वडिलांप्रमाणे कर्तव्य समजतो. नक्कीच प्रतापजी, आनंद आभाळात मावणं म्हणजे खऱ्या अर्थानं उत्सव, पण आपला एक आभाळापर्यंत पोहोचणं म्हणजे तो उत्सव नाहीये, तर त्या संस्कृतीचा आपण आपल्या दृष्टीने केलेली ती एक ईर्षा होते. हे स्वरूप का बदलत गेलं, या सगळ्यावर काही उत्तर आहेत का, या संदर्भातही आपण बोलणार आहोत. दहीहंडी आनंदाचा, गोविंदाचा आणि जल्लोषाचा हा सगळा सण, पण याच सणाच्या पार्श्वभूमीवर आता चिंताजनक असं वातावरण निर्माण झालंय आणि त्याला कारणीभूत ठरत आहेत ते म्हणजे बालगोपाळांची वरच्या स्तरावरचं स्थान आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघात. आपण या संदर्भात बोलतोय. आमदार प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहेत. प्रताप सरनाईक यांनी संस्कृती प्रतिष्ठानची या वर्षीपासूनची दहीहंडी रद्द केली आहे. त्या उपक्रमाअंतर्गत जो निधी जे त्या खर्ची होणार होता तो निधी स्वप्नाली लाडला च्या उपचारासाठी देणारा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. प्रतापजी, माझा प्रश्न असा आहे की या निमित्तानं ही जी थरांची स्पर्धा वाढली आहे ती अन्य लोकांनी थांबवण्यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन करणार आहात? बघा, मी दुसऱ्या कुठल्याही आयोजकांविषयी बोलण्या अगोदर मी माझ्या बाबतीतला मंडळानं, माझ्या कुटुंबानं हा निर्णय घेतला. कारण हा दहीहंडीच्या उत्सवामध्ये आम्हाला फार मोठं यश ह्या सर्वसामान्य गोविंदांनी दिलेलं आहे. किंबहुना मी असं तर म्हणेल, मी नगरसेवक असतानापासून चालू केलेला हा उत्सव, आज मी आता आमदार आहे त्यामुळे माझं विधानसभेचं सदस्य होण्यापाठीमागे हे गोविंदातली सगळी मंडळं कारणीभूत आहेत. त्यामुळे गिनीज रेकॉर्ड झाला, परत लिम्काचा रेकॉर्ड झाला. सगळं वाटतं की साहसी क्रीडा प्रकारामध्ये याचा समावेश झाला, बिलकुल अपघात होणार नाही, गोविंद मृत्युमुखी पडणार नाही आणि एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व त्या खेळाला प्राप्त होईल. आणि प्रामुख्यानं जे गोविंद सहभागी होतात त्यांना शिक्षणामध्ये, त्यांना नोकरीमध्ये, शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळेल. त्यामुळे राज्य शासनानं साहसी क्रीडा प्रकारामध्ये ह्या खेळाचा समावेश करावा आणि मी निर्णय घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की बाकीच्याही मंडळांना घ्यायला काही आता हरकत नाहीये. गोविंदांच्या आपल्या प्रसिद्धीसाठी किंवा आपल्याला जर टीव्हीला कव्हरेज मिळतं त्यापेक्षा त्या गोविंदांचे जीव महत्त्वाचे असं मला तरी वाटतं. नक्कीच हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यासाठी केवळ मैदानात नाही तर तुम्ही थेट विधिमंडळातही याच्यासाठी संघर्ष करताय. मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याच्यासाठी तुम्ही हा सगळा आता नव्या अर्थानं लढा सुरू केलाय, त्या लढ्यात नेमक्या सरकार दरबारकडनं अडचणी काय आहेत? का साहसी क्रीडा प्रकारात याचा समावेश होऊ शकत नाही? यामागची कारणं काय दिली जात आहेत तुम्हाला? नाही, मला क्रीडा मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांकडे मी 7 वेळा निवेदन दिलं, क्रीडा मंत्र्यांनी 2 वेळा बैठक केली, सगळे आमचे जे आयोजक आहेत त्यांनाही आमंत्रण दिलं होतं. त्यांनी आम्हाला निर्णय दिला की नाही, हे योग्य आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण गोविंदाच्या दिवशी ह्या महाराष्ट्रातील लाखो तरुण रस्त्यावर उतरत असतात आणि ह्या माध्यमातून साहसी क्रीडा प्रकारामध्ये जर त्याचा समावेश केला तर निश्चितपणे अपघात होणार नाही आणि मृत्यूही होणार नाही. कारण अनेक असे खेळ आहेत की साहसी खेळ आहेत, त्याला सेफ्टी बेल्ट आहे, हेल्मेट आहेत, इतर अनेक साधनं आहेत आणि त्या साधनांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे अपघाताला आमंत्रण होणार नाही अशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात. परंतु राज्य शासनानं हा का निर्णय घेतलेला नाही याचंच मला कळत नाही की ह्या राज्य क्रीडा खात्याचे जे सचिव आहेत ते झोपलेले आहेत की काय, त्यांना ह्या तरुणांच्या जीवाबद्दल काय देणं घेणं नाही आहे की काय. आज काय होत आहे, उठून कोणी आमचे जे नक्कीच प्रतापजी, या क्षणाला आम्ही जसं तुमच्याशी संवाद साधतोय तसंच दहीहंडी संदर्भातले जे राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय. खरं तर पहिला निर्णय या थराचा आला
आला, त्यानंतर डीजेचा आला, या सगळ्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया नेहमीच अपेक्षित असते. त्यांनी या वेळेला मात्र या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. त्यांच्या प्रतिक्रियेवर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, मी कुणाशी काही बोलू शकत नाही, कारण अशा प्रकारे जर आम्ही काही प्रतिक्रिया केली तर जो राजकीय संघर्ष होतो. मला असं वाटतं माझ्या मंडळाची संस्कृती मी जपलेली आहे. मला जे योग्य वाटलं ते मी केलेलं आहे. तुमच्यासारख्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले होते की जे गोविंदावर 7व्या 8व्या थरावर चढतात, तुमची मुलं असती तर काय झालं असतं. मी माझ्या मुलांशी चर्चा केली, ते माझ्या मताशी सहमत होते, माझे कार्यकर्ते माझ्या मताशी सहमत होते. त्यामुळे मी माझ्या संस्कृतीला जपणारा निर्णय घेतलेला आहे. कुणी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. मी यामध्ये राजकारण आणू इच्छित नाही. मला माझ्या उत्सवापेक्षा गोविंदांचा जीव, त्यांचे होणारे अपघात महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे मी हा उत्सव आजपासून बंद केलेला आहे. परंतु कुठल्याही प्रक्रियेमध्ये आमचा जो सण आहे, आमची प्रथा परंपरा आहे, ती आम्ही कायम ठेवणार आहोत. नक्कीच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर झी मीडियानंच हा वारंवार प्रश्न उपस्थित केलाय. महाराष्ट्रात आम्ही जनजागृती करतोय की अष्टमीच्या दिवशी फक्त मस्तकावर लोण्याचे, तुपाचे, दह्याचे, दुधाचेच ओघळ पडले पाहिजेत, त्याला रक्ताचा एक थेंबही असता नाही, त्यासाठीही जनजागृती होती. किरण टळेकर असेल किंवा या सगळ्या मुलांना प्रत्येक जीव महत्वाचा आहे, प्रत्येक गोविंदा महत्वाचा आहे आणि गोविंदाला प्रतिष्ठा देण्यासाठीच ही सगळी खटाटोप आहे, धडपड आहे. तुम्ही या निमित्तानं पुन्हा एकदा, जरी तुम्ही कुणा राजकीय टिप्पणी नसेल तरी सगळ्या आयोजकांना काय विनंती कराल, काय आवाहन कराल? कारण तुम्ही केवळ आमदार नाही आहात तर एक गोविंदा प्रेमी आहात आणि जबाबदार आयोजक आहात. नाही, मी फक्त गोविंदा प्रेमी नाही, माझ्या आयुष्यामध्ये अपघात माझा स्वतःचा सुद्धा झालेला आहे. मी लहानपणापासून वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून गोविंदा म्हणून मी रस्त्यावर उतरत होतो ह्या दिवशी. त्यामुळे मला काही हे नवखं वाटत नाहीये. परंतु मला असं वाटतं की गेल्या 10 दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून बघतोय की त्या दिवशी उत्सव होतो, सण साजरा होतो, दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये आमच्या 8-9 थराचे फोटो लागतात. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून दिवसभर आम्हाला दाखवलं जातं, चॅनलवर आमची प्रसिद्धी होते. परंतु दुसऱ्या दिवशी एका बाजूला ही बातमी असते, परंतु दुसऱ्या बाजूला 123 गोविंदा जखमी, 3 मृत्युमुखी, 77 गोविंद जखमी, 2 मृत्युमुखी, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येतात. शेवटी आमदार जरी असलो, लोकप्रतिनिधी जरी असलो, तरी शेवटी मी एक बाप आहे. शेवटी ही माझी मुलं या ठिकाणी जर असते तर माझा मनावर काय परिणाम झाला असता, ही विचार माझ्या मनामध्ये आला आणि हा मी निर्णय घेतला. दुसऱ्या मंडळांनी आणि आयोजकांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा. मी कुठलंही बक्षीस लावणार नाही, कुठली दहीहंडी 9व्या-8व्या थरावर बांधणार नाही. मी प्रतिमात्मक पद्धतीने जसं पूर्वी आम्ही करायचो, त्यामुळे संस्कृती जपण्यासाठी आम्ही जो उत्सव आहे तो उत्सव आमचा बंद होऊ देणार नाही, तो साजरा करणार. डीजेचा थटथटाट करणार नाही आणि संध्याकाळी 6 वाजता सूर्योदयापूर्वी हा जो आमचा परंपरेचा जो भाग आहे तो आम्ही पूर्ण बंद करणार. संस्कृती पुन्हा एकदा संस्कृतीकडे आणि या संस्कृतीला पुन्हा एक मांगल्याची झळाळी लाभो असंच आपण या सगळ्या निमित्तानं बोलू शकतो, सांगू शकतो. तुर्तास धन्यवाद आमदार प्रताप सरनाईक, तुम्ही आमच्याशी आलात, आपली मनमोकळी मतं मांडलीत आणि या निमित्तानं या सगळ्या विषयावर झी मीडियानं जी महाराष्ट्र जनजागरणाची भूमिका घेतलेली आहे, गोविंदांच्या अस्मितेसाठी आम्ही जो लढा चालवलाय त्या अस्मितेसाठी तुम्ही आपलं मोलाचं पाऊल टाकलं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.